यापैकी रिपोर्ट रायटिंग दॅट इज न्यूज रिपोर्ट की जो आपला लास्ट इयर झालेला आहे किंवा तुम्हाला लिहिता येतो, ईमेल रायटिंग आणि इंटरव्ह्यू रायटिंग. आपल्याला सिलेक्ट करत असताना ईमेल रायटिंग किंवा इंटरव्ह्यू रायटिंग यापैकी सिलेक्ट करायचं आहे, कारण ईमेल रायटिंग मध्ये वर्डिंग थोडं असतं की जेणेकरून आपला पेपर सुद्धा काय करता येऊ शकतो, कव्हर करता येऊ शकतो. इंटरव्ह्यू रायटिंग साठी 8 क्वेश्चन जे आहेत ते रिक्वायर्ड असतात आणि आपल्याला कंपल्सरी 10 to 12 लिहायचे असतात. हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लिहिलेले आहेत लास्ट इयर पर्यंत. तर आता स्टार्टिंगला घ्या ईमेल रायटिंग, सेपरेटली टायटल घ्या ईमेल रायटिंग. व्हॉट इज ईमेल? ईमेल दॅट इज इलेक्ट्रॉनिक मेल. Electronic mail. Okay, it has 50 to 80 words limit. Email writing similar to letter writing. Letter writing मध्ये आपण इन्फो जी आहे ती एक्सटेंड करू शकतो, पण इथं मात्र वर्ड लिमिट आहे. वर्ड लिमिट 50 to 80 वर्ड्स मध्ये ते असलं पाहिजे. It follow in short information किंवा to the point information. And last, it must present in the box. आपल्याला हा कंपल्सरी in the box प्रेझेंट करायचा आहे ईमेल. ईमेल रायटिंगचं एक स्ट्रक्चर घ्या व्यवस्थित. हा लेटर रायटिंग साठी सेंडर्स ऍड्रेस अँड रिसिव्हर्स ऍड्रेस हे असतात, बरोबर आहे. काही जण सेंडर्स ऍड्रेस जो आहे तो राईट हँडला घेतात आणि लेफ्ट हँडला नक्कीच कोणता असतो तर रिसिव्हर्स ऍड्रेस. आता इथं काय करायचं आहे, आपल्याला सगळीच इन्फो जी आहे ही लेफ्ट साइडला काय करायची आहे, आपल्याला लिहायची आहे. मग यातली फर्स्ट स्टेप आहे फ्रॉम. फ्रॉम नक्कीच हा कोण आहे, सेंडर आहे. मग इथं ऍड्रेस असेल का, हा काय असेल इथं, ईमेल आयडी असेल. ओके, सेंडर्स ईमेल आयडी घ्या इथं. सेंडर्स ईमेल आयडी, सेंडर्स ईमेल आयडी. सेकंड स्टेप आहे यामधली टू. हा ईमेल रायटिंग मध्ये पंक्च्युएशन मार्क्स ना इम्पॉर्टन्स आहे, कोलन साइन पाहिजे. फ्रॉम सेंडर्स ईमेल आयडी, त्यानंतर टू. हा कोण असणार आहे इथं, रिसिव्हर असणार आहे. रिसिव्हर्स ईमेल आयडी. नंबर 3 डेट असणार आहे इथं. अँड फोर्थ स्टेप असणार आहे सब्जेक्ट. हे 4 पॉइंट्स झाल्यानंतर आपल्या नोटबुक मध्ये एक लाईन जी आहे ती ड्रॉप करायची, सोडून द्यायची कंपल्सरी. त्याच्यानंतर नेक्स्ट असेल सॅल्युटेशन. हे सॅल्युटेशन काय आहे, तर सॅल्युटेशन म्हणजे रिस्पेक्टेड सर किंवा मॅम, ऑनरेबल सर मॅम किंवा डिअर फ्रेंडचं नाव असेल तुमच्या, ते असणार आहे सॅल्युटेशनचा पार्ट. त्यानंतर एक लाईन ड्रॉप करायची आहे आणि इथं असेल तुमचा ईमेल बॉडी. जसं लेटर बॉडी असते तसंच काय लिहिणार आहात त्या ईमेल मध्ये, मग त्याच्यामध्ये पण स्टेप्स आहेत. इथं 3 पॅरेग्राफ्स आपल्याला लिहायचे आहेत. पॅरेग्राफ लिहित असताना पॅरेग्राफ फॉर्म मध्ये लिहायचं नाही.
आपली पूर्ण इन्फो जी आहे या वन परपेंडिक्युलर लाईन मध्येच स्टार्ट झाली पाहिजे. पॅरेग्राफ्स यूज करायचे नाही. इथं सेंटेन्सेस संपले, फुल स्टॉप. यामध्ये फर्स्ट पॅरेग्राफ व्हाय यू आर रायटिंग, तुम्हाला का लिहायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड पॅरेग्राफ जो आहे तुम्ही काय ऑफर करणार आहात किंवा डिमांड करणार आहात. आणि लास्ट जो आहे सेंटेन्स ते कन्व्हिन्स करायचं आहे की ज्याच्यासाठी तुम्ही ऑफर केलेली आहे त्याच्यासाठी कन्व्हिन्सिंग जे आहे हे लास्ट 2 लाईन्स मध्ये असेल. नेक्स्ट स्टेप काय असते सांगा लेटर रायटिंग मध्ये. हा पूर्ण लेटर झाल्यानंतर लास्ट स्टेप काय असते, थँक्यू असते. ओके, तेच सेंटेन्स इथं शॉर्ट सेंटेन्स थँक यू. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप असेल 1 लाईन इथं ड्रॉप करायची, ईमेल सिग्नेचर, ईमेल साइन म्हणतात त्याला, ईमेल साइन. हा लेटर रायटिंग मध्ये तुम्ही साइन करू शकता, ईमेल रायटिंग मध्ये आपण साइन करू शकतो का, नाही. तर त्याच्यासाठी साइन ही आपल्याला ऍड करता येते पण ती स्कॅन करावी लागते तुम्हाला पीसी वरती. तर इथं फर्स्ट नेम अँड लास्ट नेम हे कंपल्सरी लिहायचं आहे. फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. मग हे फर्स्ट नेम लास्ट नेम कुणाचं असेल, नक्कीच सेंडरचं असेल. फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. झालं असेल बघा. हा क्वेश्चन जो आहे हा आपला पटकन अटेम्प्ट किंवा पटकन फिनिश होणारा असा आहे कारण इथं 50 to 80 वर्ड्सच लिमिट आहे. त्यामुळे तुम्ही खूप लेंदी नाही लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. पण याच्या मागचा कालचा जो क्वेश्चन होता कोणता, तर सेकंड जो होता स्टेटमेंट ऑफ पर्पज, तिथं लिमिटेशन कितीचं होतं रे सांगा, वर्ड्सचं 500 वर्ड्सचं लिमिट होतं. मग यासारखे क्वेश्चन जे आहेत ते आपण अवॉइड करायचे आणि जास्तीत जास्त कमी वर्ड्स मध्ये असणारे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण काय करायचे, अटेम्प्ट करायचे, जेणेकरून आपला पूर्ण क्वेश्चन पेपर जो आहे तो कव्हर झाला पाहिजे. याचं एक एक्झाम्पल घ्या. लेटर रायटिंग तुम्हाला यावर्षी नाही, ईमेल रायटिंग असेल फक्त. टेक एक्झाम्पल, राईट एन ईमेल, write an email to your friend for requesting about, write an email to your friend for requesting about funds for FUNDS, funds for poor COVID patients. Poor COVID patients. ओके, आपण स्टार्ट करू ईमेल. फ्रॉम नेहा कुमार 41 @gmail.com. From Neha Kumar 41 @gmail.com. नेक्स्ट स्टेप असेल आपली 2. Diya Agrawal @gmail.com. Next date. Feb 2021. सब्जेक्ट, हा नक्कीच हे काय आहे, डिमांड आहे, ऑर्डर आहे की रिक्वेस्ट आहे, रिक्वेस्ट आहे. रिक्वेस्ट फॉर
funds for COVID patients. COVID patients. हे 4 लाईन्स झाल्यानंतर आपल्याला कंपल्सरी एक लाईन ड्रॉप करायची आहे. नेक्स्ट लाईन डिअर. हा नक्कीच इथं नाव आहेच, हेच नाव आपल्याला डिअर दिया कॉमा. आता मी जे सांगणार आहे लेटर ईमेल तो इथून स्टार्ट करायचा आहे आपल्याला. इथून टेक हा लाईन सोडायची आहे. आय एम रायटिंग टू आस्क. हा हे 4 पॉइंट्स झाले. सॅल्युटेशन झालं. ही स्टेप म्हणजे सॅल्युटेशन आहे. डिअर दिया. I am writing to ask you. I am writing to ask you a favor. Techniques interview writing. What are conditions of interview writing? Your interview must be have 8 questions. 8 questions are required. हा कंपल्सरी आपल्याला 8 क्वेश्चन जे आहेत ते प्रोव्हाइड करायचे. पण आपण आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये किती क्वेश्चन्स प्रिपेअर करणार आहोत? 10 to 12 क्वेश्चन्स आपल्याला कंपल्सरी बनवायचे आहेत. हा क्वेश्चन असा आहे की इथं आपण आउट ऑफ मार्क्स मिळवू शकतो. जर 10 to 12 क्वेश्चन्स लिहिले पैकी तुमचे 8 करेक्ट असतील तर तुम्हाला फुल मार्क्स इथं मिळून जातात. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे क्वेश्चन त्याचा फॉर्मॅट काय आहे किंवा फॉर्म्युला काय आहे? WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स कंपल्सरी क्वेश्चन मार्क. हा आहे WH क्वेश्चन. सेकंड आणखीन एक टाइपचा क्वेश्चन असतो. कोणता असतो? एसनो टाइप क्वेश्चन असतो. वी स्टार्ट फ्रॉम हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स प्लस क्वेश्चन मार्क. या फॉर्मॅट मध्ये पाहिजेत आपले क्वेश्चन्स. क्वेश्चन जो आहे हा 2-3 लाईन्सचा नसतो. हा क्वेश्चन जो आहे तो जनरली 1 लाईनचा असतो. 2-3 लाईन्सचे सुद्धा क्वेश्चन्स काही जण प्रिपेअर करतात तर ते चुकीचं आहे. ओके. बाकी तुम्ही इंटरव्ह्यू रायटिंग लिहिलेलं आहे, तुम्हाला येतं. एक एक्झाम्पल Imagine you are going to interview. Imagine you are going to interview a well-known doctor in your area. A well-known doctor in your area. Prepare a set of 8 to 10 questions. Prepare a set of 8 to 10 questions focusing on his career, comma practice, comma social interest, etc. social interest, etc. ओके. हा आहे क्वेश्चन. आपल्याला किती क्वेश्चन्स प्रिपेअर करायचे आहेत? 10 to 12 करायचे आहेत. 8 क्वेश्चन्स आपण डोक्यातून
काढून टाकायचं. 10 to 12 कंपल्सरी बनवायचे आहे. ठीक आहे, घ्या क्वेश्चन्स घ्या. हा एक सेट जो आहे तो मी देते आणि नेक्स्ट क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत नेक्स्ट क्वेश्चनचे. ओके, टेक. गुड मॉर्निंग अँड वेलकम सर. गुड मॉर्निंग अँड वेलकम सर. It gives me a great pleasure. It gives me a great pleasure to meet you and talk with you about your inspiring journey. About your inspiring journey as a doctor. हा, याच सेम लाईन्स तुम्ही कोणताही इंटरव्ह्यू घेताना कॅरी करू शकता. बरोबर आहे. अशी प्रिपरेशन करायची की याच 2 लाईन्स ज्या आहेत आपल्यासमोर कोणताही इंटरव्ह्यू आला आपण घेऊ शकतो. ओके, टेक फर्स्ट क्वेश्चन नंबर 1. डॉक्टर कॉमा प्लीज टेल अस अबाउट your educational life and education. And education. Question mark. Next, number 2. Who inspired you to be a doctor? Who inspired you to be a doctor? Question mark. Next, number 3. What difficulties did you come across while achieving your dream? What difficulties did you come across while achieving your dream? Question mark. Next question. Why did you choose the interior part, INTERIOR, interior part of Maharashtra only after getting your MS degree, M capital S capital, Master of Science नहीं Surgery MS. ठीक है. Question mark. Next, how were your initial practice? How were your initial practice days here in Adivasi area? How were your initial practice days here in Adivasi area where nobody goes to doctor? Where nobody goes to doctor? Question mark. Next, what did you do attract them? What did you do to attract them to your clinic? What did you do